IPL 2024 मध्ये एलिमिनेटरची लढत नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडली. अहमदाबादमध्ये झालेल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत केलं. सलग 6 विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवणाऱ्या फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वातील बंगळुरूचा पराभव झाला. या पराभवासह RCBचं IPLमधील आव्हान संपुष्टात आलं. राजस्थान रॉयल्सनं बंगळुरूवर विजय मिळवून क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. आता राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 24 मे रोजी चेन्नईच्या M चिदंबरम स्टेडियमवर क्वालिफायर 2 ची लढत होणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताच्या महिला कंपाऊंड तिरंदाजी संघ विश्वकरंडक स्पर्धेत आपली सुवर्ण मालिका कायम ठेवण्याच्या मार्गावर आहे. येथे सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये भारताच्या महिला संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आणि काल उपांत्य फेरीमध्ये त्यांनी जागतिक क्रमवारीत 4थ्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेचा 233-229 असा पराभव केला. विजेतेपदासाठी त्यांचा सामना तुर्की संघाविरुद्ध होणार आहे. विश्रांतीनंतर परतणाऱ्या 2 ऑलिम्पिक पदक विजेत्या PV सिंधूने मलेशिया मास्टर्स सुपर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. स्कॉटलंडच्या किर्सी गिलमोरवर तिने पहिल्या फेरीत सहज विजय मिळवला. सिंधू सध्या जागतिक क्रमवारीत 15व्या स्थानावर आहे. ऑलिम्पिकपूर्वी विश्रांती मिळावी म्हणून तिने उबेर करंडक स्पर्धेतून माघार घेतली होती आणि काल पहिल्या फेरीत तिने गिलमोरवर 21-17, 21-16 असा विजय मिळवला. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील करगणी येथील 34 वर्षीय सचिन खिल्लारीने कोबा येथे सुरू असलेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत F46 गटातील गोळाफेकीत नवीन आशियाई विक्रमासह सुवर्णपदक जिंकताना गेल्या वर्षी जिंकलेलं सुवर्णपदक कायम ठेवलं. मात्र त्याच्या कामगिरीमुळे भारताने जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ही पार केली. RCBचा मॅच फिनिशर दिनेश कार्तिकने अखेर IPL मधून निवृत्ती जाहीर केली. त्यानं आपली 16 वर्षाची दीर्घ कारकीर्द नरेंद्र मोदी स्टेडियमवर संपवली. मात्र दिनेश कार्तिक IPL मध्ये 6 संघांकडून देखील खेळला. त्यानं KKRचं नेतृत्व केलं होतं. अखेर त्याच्या IPL कारकिर्दीची सांगता ही RCB मध्येच झाली. RCBच्या खेळाडूंनी देखील दिनेश कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर देत त्याची पाठवणी केली. जूनमध्ये युरो 2024 स्पर्धा खेळवली जाणार आहे. मात्र ही स्पर्धा यंदा जर्मनीत होत आहे. या स्पर्धेसाठी पोर्तुगालने आपला 26 खेळाडूंचा संघ जाहीर केला असून त्यात क्रिस्टियानो रोनाल्डोचीही निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता रोनाल्डो 6व्यांदा युरो स्पर्धेत खेळणार आहे आणि तो 6व्यांदा युरो स्पर्धा खेळणारा पहिला खेळाडू देखील ठरणार आहे. आतापर्यंत सर्वाधिक 5 युरो खेळण्याचा विक्रम स्पेनच्या इकर कॅसिलास याच्या नावावर होता. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील T20 मालिकेतील पहिला सामना हा पावसामुळे रद्द झाला. T20 वर्ल्ड कप 2024 आधी उभय संघांसाठी ही महत्त्वाची मालिका आहे. या पहिल्या सामन्याचं आयोजन हे हेडिंग्ले लीड्स येथे करण्यात आलं होतं. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजता सुरुवात होणार होती. मात्र पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे नाईलाजाने सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रिटनचे नागरिकत्व असलेला मूळ बांगलादेशी तमीम रेहमान हा प्रीमियर लीगमधील दांबुला थंडर संघाचा मालक आहे. मात्र मॅच फिक्सिंग संदर्भातील संशयास्पद हालचालींमुळे तमीम रेहमानला अटक करण्यात आली आहे. श्रीलंका क्रीडा मंत्रालयाच्या विशेष तपास टीमने रेहमान याला अटक केली असून कोलंबो दंडाधिकारी न्यायालयाने त्याला 31 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.